तर इथे आपल्याला ना ही एक जुनी विहीर दिसते. ह्याचा कठडा आणि याचा सगळा भाग जांभ्या दगडाने बांधून काढलाय. नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी पुन्हा एकदा आलोय कशेळी ह्या गावामध्ये. कशेळी गाव खरं तर लक्ष्मीनारायण मंदिर आणि देवघळी बीच या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण अजून एक गोष्ट आहे जी या गावात खूप सुंदर आहे, ती म्हणजे इथलं लक्ष्मीनारायण मंदिर. आता मी कशेळीत लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे आहे. हा आहे मुख्य रोड. माझ्या मागे जो दिसतोय हा आहे मुख्य रोड, जो कशेळी गावातून सागरी महामार्गाला जॉईन होतो. आणि ह्या बाजूने मी आलोय. ह्या बाजूला सागरी महामार्ग आहे, ह्या बाजूने सागरी महामार्गाकडे जाता येतं. ह्या बाजूला आहे कनकादित्य मंदिर आणि तिथे आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. तर आपण आता बघूया हे लक्ष्मीनारायण मंदिर किती सुंदर आहे. चला तर लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला ह्या पायऱ्या उतरून जाव्या लागतील. ऑगस्ट महिना आहे, त्यामुळे जांभ्या दगडात बांधलेल्या ह्या पायऱ्यांवर बऱ्यापैकी शेवाळ वाढलेला आपल्याला दिसते. त्यामुळे या शेवाळावरून चालताना फार सावध राहावं लागतं, नाहीतर आसमान दिसण्याची शक्यता असते. देवाचं दर्शन याच पायऱ्यांवर घडेल. त्यामुळे इथून अतिशय सावधपणे आपण उतरून मंदिराच्या प्रांगणात पोचू. मंदिराचं प्रांगण मला इथून दिसायला लागलं. हे आहे मंदिराचं प्रांगण आणि ह्या चिरेबंदी पायऱ्या थेट आपल्याला मंदिराच्या प्रांगणात घेऊन जाणार आहेत. तर इथेच मंदिराच्या प्रांगणाच्या समोरच आपल्याला एक भलं मोठं तुळशी वृंदावन दिसतंय, जे जांभ्या दगडात बांधलेलं आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर आहे. तर इथे आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि इथेच 2-3 पावलं चालल्यानंतर आपल्याला दिसतंय हे अजून एक तुळशी वृंदावन. एकूण 3 तुळशी वृंदावन आपल्याला दिसलीत. ह्या पायऱ्या उतरून मी आता आलोय, पैकी हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि इथून पायऱ्या उतरून मी आता परत पुढे जातोय ते मंदिरात. ह्या पायऱ्या उतरून मी आता मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला आहे. कोकणातल्या इतर मंदिरांच्याच तटबंदीप्रमाणे इथली ही तटबंदी सुद्धा आपल्याला जांभ्यात बांधून पूर्ण केलेली दिसते. मंदिराचं प्रवेशद्वार मात्र थोडंसं मला वेगळं भासतं. यावेळी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराचं हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वाराच्याच बाजूला एक छोटंसं, बाजूला म्हणण्यापेक्षा मंदिराच्या बरोबर समोर एक छोटंसं उपमंदिर आहे. तर ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण या मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघून घेऊया. तर ही आहे जांभ्या दगडाची खूप सुंदर प्रकारे बांधलेली तटबंदी. मंदिराच्या दक्षिण दिशेला ही वाट बाहेर जाते. अशा वाटा आपण अनेक मंदिरांमध्ये बघितल्यात. मंदिराच्या चहूबाजूंनी मंदिरात येण्यासाठी आणि इथून बाहेर जाण्यासाठीच्या ह्या वाटा असतात. आणि इथे आपल्याला दिसते एक विहीर. पावसामुळे तुडुंब भरलेली ही विहीर आणि या विहिरीवर आहे पारंपरिक रहाट. खूप सुंदर. बाजूला नारळ आणि पोफळीची झाडं दिसत आहेत आपल्याला. तर इथे आपल्याला मंदिराचं छत दिसतंय. ह्याला कसलं छत म्हणतात सिद्धू? हे जे व्हेंटिलेशनसाठी ठेवलं, ह्याला काही विशिष्ट नाव आहे का? नाही, पण हे एकावर एक असं दुमजली छत दिसतंय आणि हे दुमजली छत जनरली आतमधलं व्हेंटिलेशन चांगलं ठेवण्यासाठी केलेलं असतं. तर हे आहे मंदिराचं छत. हा आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय आणि हे आहे मंदिर. हा आहे मंदिराकडे येणारा रस्ता. ही आहे मंदिराची दक्षिण बाजू. संपूर्ण मंदिराचं बांधकाम अतिशय जुनं दिसतंय आणि ते बऱ्यापैकी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. तर ही आहे मंदिराची दक्षिण बाजू. मंदिराच्या प्रवेशद्वारातच मंदिराचा सभामंडप दिसतो
हा आहे सभामंडपाचा भाग आणि सभामंडपानंतर हा जो मधला भाग दिसतो आपल्याला हे आहे अंतराळ आणि अंतराळाच्या मागे असतं ते गर्भगृह. तर अनेक तुळशी वृंदावनं दिसली, त्यापैकी मंदिराच्या समोर 3, मंदिराच्या दक्षिणेकडच्या बाजूचं हे तुळशी वृंदावन, याचं थोडंसं नूतनीकरण आपल्याला झालेलं दिसतं आणि मंदिराचं बांधकाम पुरातन असल्याचे हे पुरावे बघा. किती सुंदर बांधकाम आहे. मंदिराच्या दक्षिणेकडच्या बाजूवर जांभ्यात कोरलेलं हे कोरून केलेलं हे काम आपल्याला दिसतंय. अतिशय सुंदर, खूप सुंदर. ह्या दरवाजावर केलेलं काम किती सुंदर आहे, किती जुनं आहे. हे इथल्या लाकडाच्या कंडिशनवरनं आपल्याला लक्षात येते की हे काम खूप जुनं आहे. आपल्याला दरवाजाचा हा जो कमानीचा भाग आहे, हा कमानीचा भाग जीर्ण झालेला आढळतोय आणि मुख्य दरवाजा सुद्धा आता बऱ्यापैकी जीर्ण झालाय. ही लोखंडी कडी आणि कॅमेरा किती जस्टिफाय करतोय मला माहित नाही, पण प्रत्यक्षात मात्र हे अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या दक्षिणेकडच्या भिंतीला लागूनच असलेलं किंवा हे थोडंसं दक्षिणेकडे एक्सटेंड झालेलं हे स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा सगळं स्ट्रक्चर जांभ्यामध्ये बांधलेलं आहे. तर जांभ्यावर केलेल्या कलाकुसरीच्या इथे आपल्याला कलाकुसर जांभ्यावर केलेली दिसते आणि ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचे बाह्य अंग तर आपण बघितले. इथून आता आपण मंदिरात प्रवेश करून मंदिराचे अंतरंग बघूया. तर आता आपण आलोय मंदिराच्या सभागृह भागात. भलं मोठं सभागृह दिसतंय आणि या सभागृहात इथे सगळं काम आपल्याला लाकडाचं दिसतंय. तर ह्या बाजूला आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे इथून आपण मंदिराच्या अंतराळात आणि तिथून पुढे गर्भगृहात प्रवेश करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या अंतराळाच्या दरवाजाच्या बरोबर समोर आपल्याला जे बाहेरून मंदिर दिसत होतं ते आहे इथे गरुडाचं मंदिर. लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या समोरच असलेलं हे श्री गरुड मंदिर. आणि इथे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याला ज्या बाहेरून 2 दीपमाळा दिसत होत्या ह्या छतामध्ये कशा इंटिग्रेटेड आहेत बघा. म्हणजे ह्या छतांमधूनच बाहेर गेलेल्या दीपमाळा आपल्याला इथे दिसतात. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. विजयदुर्गच्या श्री रामेश्वर मंदिराचं सुद्धा साधारण दीपमाळा अशाच आहेत, पण त्या मंदिराच्या छताच्या पूर्णपणे बाहेर आहेत. छताला अगदी लागून आहेत पण त्या बाहेर आहेत. इथे मात्र तसं नाही आहे. इथे छतामधूनच या दीपमाळा बाहेर गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि हे आहे श्री गरुडाचं मंदिर. मंदिराच्या सभागृहात आपल्याला असं इथे खूप सुंदर काम केलेलं दिसतंय बघा. हे आहे संपूर्ण काम लाकडात केलेलं दिसतंय आणि मंदिराचे हे जे खांब आहेत ना हे सुद्धा लाकडी आहेत. वर छताच्या बाजूला आतलं जे काम दिसतंय हे सुद्धा संपूर्ण लाकडात केलेलं आपल्याला दिसतंय बघा. अतिशय सुंदर आणि जुनं मंदिर, खूप सुंदर. मंदिरात आल्यानंतरच खूप प्रसन्न वातावरण इथे दिसतंय. हे जे आपल्याला सभागृह दिसतं याला एकूण 10 खांब आहेत. म्हणजे हे जे सभागृह हे जे मुख्य खांब दिसतात आपल्याला हे एकूण 10 आहेत आणि हे जे बाहेरचे काम दिसत आहेत बाहेरच्या बाजूने असलेला हा जो
सपोर्ट आहे ना, असे एकूण 14, म्हणजे एकूण 24 खांबांवर ह्या सभागृहाचं हे छत उभं आहे. आणि आतमध्ये जेव्हा आपण अंतराळात प्रवेश करतो तेव्हा अंतराळाचं जे छत आहे त्याला एकूण समोरच्या भागात 4 खांब आहेत. आणि ह्याच्यावर केलेलं नक्षीकाम किती सुंदर दिसतंय बघा, अतिशय सुंदर. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला आता. हा आहे मंदिराचा अंतराळ भागाचा पहिलाच खांब. त्याच्यावर हे किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे बघा. जसजसं आपण वर जातोय नक्षीकाम अधिकाधिक सुंदर होत जातंय. वाव, खूप सुंदर. आणि ह्या खांबाला लागून असलेलं हे जे मुख्य कमान जी आहे ना मंदिराच्या एंट्रन्सची, हे तर कमाल आहे, कमाल. मंदिर किती वर्षापूर्वीचं आहे मला माहित नाही, पण हे खूप 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 अल्टिमेट आहे. हे असं सुंदर काम मी खूप दिवसानंतर कुठल्या तरी मंदिरात बघितलं. आणि ते अजूनही जसंच्या तसं आपल्याला दिसतं. त्याच्यात फार काही खराब झालेलं नाही आहे. ही आहे मंदिराच्या अंतराळ भागाची कमान. तसंच हा जो आतला भाग आहे ना छताचा, हा सुद्धा अमेझिंग आहे बघा. आता हे हा जो पूर्ण भाग आपल्याला दिसतोय, हे सुंदर नक्षीकाम असं कंटिन्युअस अगदी ह्या टोकापर्यंत आहे. म्हणजे नुसतं कोपऱ्यांवर सुंदर नक्षीकाम आणि त्याच्यानंतर पूर्ण मध्ये फक्त लाकूड असं नाही, तर हे सुंदर नक्षीकाम पूर्ण ह्या खांबापर्यंत तसंच आणि तितकंच सुंदर आहे. हा खांब सुद्धा किती सुंदर आहे बघा. इथे ही बैठक व्यवस्था आपल्याला दिसते. ही बैठक व्यवस्था आणि त्याच्या समोर असलेला हा अंतराळ भागाचा खांब आणि या खांबावर असलेलं छतही किती सुंदर आहे बघा. ही लाकडाची रचना किती सुंदर आहे बघा. हे आहे छत. वाव, हे खरंच खूप सुंदर आहे. हे जेवढा मी विचार केला होता इथे येण्यापूर्वी त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे. खूप दिवसानंतर एवढं सुंदर आणि एवढं चांगलं मेंटेन असलेलं मंदिर मी आज बघितलंय. आणि ते सुद्धा कशेळी गावात. कशेळी गाव खरं तर कणकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि इथलं देवघळी बीचसाठी प्रसिद्ध आहे. पण ह्या मंदिरात अशी कुठलीच कमतरता नाही आहे की हे प्रसिद्ध असू नये. इथे ह्या भिंतींवर आपल्याला नक्षीकाम सुद्धा केलेलं आढळतंय. हे कावी पेंटिंग आहे का काय मला माहीत नाही. ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या प्रकारच्या नक्षीकामाला पुरातत्व किंवा आपल्या आर्किओलॉजिकल भाषेमध्ये काय म्हणतात. इथे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि मंदिराचं प्रवेशद्वार सुद्धा इतकंच सुंदर आहे. हे मंदिराच्या प्रवेशद्वारावरची डिझाईन, माय गॉड, मला शब्द मिळत नाहीयेत. तुम्ही फक्त बघा, मी आता गप्प बसतोय. हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे गर्भगृहाचा प्रवेशद्वार. आणि खूप अमेझिंग आहे, अमेझिंग. किती बारीक बारीक नक्षीकाम. मी आतापर्यंत जी मंदिरं बघितली होती त्या मंदिरांमध्ये कुठे कुठे थोड्या थोड्या ठिकाणी नक्षीकाम केलेलं होतं, पण हे अख्खं मंदिर नक्षीकामामध्ये बनवलंय. खूप भारी. तर हा आहे गर्भगृहाचा प्रवेशद्वार. गर्भगृहाच्या डाव्या बाजूचा आपण भिंतीवर केलेलं पेंटिंग्स आपण बघितल्या त्याप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा दिसत आहेत बघा. आता ह्या पेंटिंग्स थोड्याशा जुन्या झाल्यात, ह्याला रिस्टोर करायची गरज आहे. हे मला यातलं ज्ञान फार कमी आहे, त्यामुळे हे चित्र कसली आहेत मी कदाचित नाही तुम्हाला सांगू शकणार. पण ज्यांना माहिती आहेत ना त्यांनी कृपया सांगा की ह्या चित्रांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे.
तर मी आता मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराशी उभा आहे आणि समोर दिसणारं हे इथल्या सभामंडपाचं खूप सुंदर दृश्य. मंदिराच्या कोपऱ्यांवर असलेली हे डिझाईन कितीही वेळा बघितली ना तरी पुन्हा पुन्हा बघत राहावीशी वाटते. ह्या मंदिराच्या छताचं काम सुद्धा विशिष्ट प्रकारे केलेलं आहे. हे जे मधले वासे दिसत आहेत ह्याच्यामधून एक आपल्याला वासा गेलेला दिसतोय बघा इथे. हा जो मधला वासा आहे ना हा मुख्य वाशाला सपोर्ट देतो. म्हणजे हा वासा जरी खराब झाला तरी ह्या मधल्या ह्या लाकडामुळे हे जरी लाकूड खराब झालं ना तरी हे अख्खं छत ह्या 2 लाकडांवर स्थिर राहतं. तर ही सपोर्ट सिस्टीम आहे. छताला आधार देण्याची ही एक सिस्टीम आहे. तर आपल्याला मंदिराच्या चहूबाजूने दिसणारी ही डिझाईन बघा. इथे थोडंसं आपल्याला आता काळानुरूप हे खराब झालेलं दिसतंय. पण हे जे काय इथे स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे ना हे अल्टिमेट आहे बघा. मंदिराच्या छताला दिलेला हा आधार, हे वासे एकमेकांमध्ये किती जबरदस्त पद्धतीने लॉक केले गेलेले आहेत आणि हे किती शेकडो वर्ष यांनी हे असं सगळं स्ट्रक्चर सांभाळून ठेवलंय. अल्टिमेट. हे बघा, हे काम सुद्धा किती सुंदर आहे बघा, अप्रतिम. थोडंसं आता आपल्याला हा वासा इथे असा खराब झालेला दिसतोय. याला थोडं रिस्टोरेशनची गरज आहे आणि याचं रिस्टोरेशन केलं जाईल अशी आपण आशा बाळगूया. आणि आपण आता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करूया. तर हे आहे मंदिराचं सिद्धू. तर हे आहे मंदिराचं गर्भगृह. आपण या गर्भगृहात प्रवेश करतोय. खरं तर हे अंतराळ म्हणावं ह्याला. हे मंदिराचं अंतराळ आहे आणि मूर्ती दिसते तो भाग आहे मंदिराचं गर्भगृह. जेवढा सभा मंडप सुंदर होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी आपल्याला हे अंतराळ सुंदर दिसतंय. हे लाकडावर केलेली डिझाईन आणि छताच्या खालचा हा भाग आपल्याला इथे दिसतोय. बाहेर जशी कलाकुसर केलेली आपल्याला दिसली त्याचप्रमाणे मंदिराच्या आतल्या ह्या लाकडी खांबांवर सुद्धा कलाकुसर केलेली आहे बघा. हा अख्खा मोठा लाकडी खांब आहे आपल्याला. हा जो दिसतोय हा छताचा लाकडी खांब आहे. त्या खांबावर चहूबाजूंनी आपल्याला कलाकुसर केलेली दिसते आणि मंदिराच्या अंतराळाचा हा जो भाग आहे ना हा लाकडाने पूर्णपणे बंदिस्त करण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला एक ह्याला भाल म्हणतात ना सिद्धू, हे काय भाल आहे बरोबर. तर ह्या भालाला एक अडकवलेला झोपाळा दिसतोय, खूप सुंदर. पलीकडे आपल्याला उत्तरेकडे निघणाऱ्यावर प्रवेशद्वार दिसतंय आणि इथून मंदिराचा वरच्या छताचा हा भाग दिसतोय आणि हे आहे मंदिराचं आतल्या बाजूने दिसणारं छत. 4 मोठे आणि 2 छोटे असे खांब दिसत आहेत आपल्याला इथे. ह्या खांबांवर केलेल्या कलाकुसरी आता थोड्याशा जीर्ण झाल्यात. हे लाकूड सुद्धा थोडंसं जीर्ण झालंय. इथे मात्र अजूनही हे चांगलं आहे. आणि हे जे काम आहे त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी तुम्हाला चारही कोपरे दाखवतो. हे बघा, हे असं सलग काम, हे सगळं लाकूड काम एकमेकात लॉक करून हे सगळं छताचं स्ट्रक्चर बनवलं गेलंय. तर इथून आपल्याला हा कोपरा दिसतोय. या कोपऱ्यात सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेला हा खांब उभा दिसतोय आणि इथून बाजूला त्याच्याच पुढच्या बाजूला असलेला हा खांब. हे 4 मोठे खांब आणि मंदिराच्या गर्भगृहाच्या जवळ अगदी असलेले हे दोन्ही बाजूला 2 छोटे खांब दिसतात. ह्या अशा एकूण 6 खांबांवर हे मंदिराचं सगळं अंतराळाचं हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे बांधलंय. किती डिझाईन्स दाखवू आणि किती नको असं झालंय मला. ऍक्च्युली खूप सुंदरतेची परिसीमा गाठणारं हे सगळं कलाकुसर. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसते आणि कुठेही त्याचं रिपिटेशन झालेलं नाहीये. नवीन नवीन कलाकुसर सगळीकडे दिसते.
अंतराळाच्या भिंतीला आपल्याला आतमधून काहीही फिनिशिंग केलेलं नाही आहे. तर ही जांभ्या दगडाची भिंत आपल्याला जशीच्या तशी दिसते बघा. त्याच्यावर कलाकुसर मात्र केलेली आहे आणि त्याच्यात काही खोबणी आहेत विशिष्ट. ही एक खोबण, त्याच्या बाजूला असलेली ही एक, आणि हे स्ट्रक्चर किती सुंदर आहे बघा. इथे छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी हे ॲक्च्युली जांभ्या दगडात कोरून केलेलं काम आहे आणि त्याच्यावर ही फ्रेम बसवली आहे. अशा मंदिराच्या अनेक ठिकाणी मला अशा खोबणी दिसल्या, त्यापैकी ती एक, त्याच्यानंतर इथे एक, आणि अशा ह्या गर्भगृहाच्या चारी बाजूने सुद्धा आपल्याला दिसतात. तर अंतराळाला मगाशी आपल्याला बाहेरून जी एक थोडंसं एक्सटेन्शन दिसलं होतं ना, ते एक्सटेन्शन इथे आल्यानंतर क्लिअर झालं हे नेमकं काय. मला वाटलेलं एखादी स्टोअर रूम वगैरे असेल, पण ती स्टोअर रूम नाही आहे. तर तिथे आहेत चक्क 2 शिवपिंडी. मी आता त्या दक्षिणेकडच्या त्या मंदिराच्याच एका एक्सटेन्शनमध्ये जातोय आणि हे एक्सटेन्शन चक्क आहे शिवपिंड. खूप सुंदर, अतिशय सुंदर हे मंदिर. असं थोड्या वेळात बघून होणारं मंदिर नाही, खूप सुंदर आहे. मगाशी मी जो तुम्हाला बाहेरून दरवाजा दाखवला तो हा दरवाजा आपल्याला आतमधून असा दिसतो आणि मंदिराच्या मुख्य भागाला पॅरलल असलेलं हे मंदिराचंच एक्सटेन्शन आपल्याला इथे असं दिसतंय बघा. इथे शंकराची पिंड 2 पिंडी असल्यामुळे इथे आपल्याला नंदी दिसत आहेत आणि ही एक शिवपिंड आणि त्याच्या बाजूला असलेली ही दुसरी शिवपिंड आणि त्या दोन्ही शिवपिंडींवर असलेले जलाभिषेकाचे कलश दिसत आहेत. तर इथून सुद्धा आपल्याला अंतराळाच्या भागाचं छताचा भाग दिसतो बघा. मी पुन्हा मुख्य मंदिराच्या अंतराळ भागात आलोय. इथे आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वाराच्याच डाव्या बाजूला दिसते श्री गणपतीची मूर्ती आणि हे आहे मंदिराचं गर्भगृह. आणि आता आपल्याला आतमध्ये दिसत आहेत श्री नारायण. हे आहे श्री नारायणाची मूर्ती. हे खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. इथे गर्भगृहाला आतमध्ये मी जाऊ शकत नाहीये कारण इथे दरवाजाला लॉक आहे, पण जेवढं मी बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आहे गर्भगृहाचा छताचा भाग. त्याच्यानंतर इथे मध्ये आपल्याला दिसते श्रींची सुंदर मूर्ती आणि खाली फ्लोअर मात्र मार्बलचा आहे. बाकी सगळं हे जुनं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर, हे बघत राहावं असं वाटतंय. तर हा आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. प्रदक्षिणा मार्गात आपण चालूया आणि श्री लक्ष्मीनारायणासमोर लक्ष्मीनारायणाच्या चरणी एक प्रदक्षिणा अर्पण करूया. तर प्रदक्षिणा मार्गात चालताना आपल्याला ह्या छताचा व्यवस्थित अंदाज आलेला आहे. आता बघा, हे संपूर्ण छताचं स्ट्रक्चर असं दिसतंय आणि अंतराळाचा जो भाग आहे ना, जो त्या खांबांवर लॉक केलेला आहे, त्या खांबांपैकी 2 खांब इथे सुद्धा आहेत. आणि हे जे आहे हे आहे गर्भगृह आणि अंतराळ गर्भगृहाच्या आजूबाजूने पूर्ण चौदिशांनी 4 आणि 2 6 आणि 2 8 खांबांवर केलेला आहे. तर आपण प्रदक्षिणा मार्गात पुढे चालू. प्रदक्षिणा मार्गात पुढे चालताना आपण आता मंदिराच्या पश्चिम दिशेकडून उत्तर दिशेकडे आलोय आणि उत्तर दिशेकडून पूर्व दिशेकडे चालताना आपण मंदिराच्या अगदी गर्भगृहाच्या समोर जाणार आहोत. तर हा होता मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. अतिशय सुंदर. इथे कितीही वेळ घालवला तरी तो कमीच वाटावा एवढं सुंदर हे मंदिर आणि आतमध्ये असलेलं बाहेरून अतिशय सुंदर दिसणारा
हे श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती खूपच भारी आहे. तर इथे आपल्याला ना ही एक जुनी विहीर दिसते. याचा कठडा आणि याचा सगळा भाग जांभ्या दगडाने बांधून काढलाय आणि इथे आपल्याला दिसतोय एक पारंपरिक रहाट. तर इथे खूप बुलबुलीत झालंय, अतिशय सावध यावं लागतं. तर इथे विहिरीला उभं राहण्यासाठी जागा असते. हे मी आता उभं राहिलोय, हा ह्याचा बेस जांभ्याचा बनवलाय. तर हा रहाट असा घ्यायचा, असा पूर्ण पाण्यात हे भांड डुबेपर्यंत हे करायचं, डुबवायचं आणि हे आलं विहिरीचं पाणी. आणि हे ओतण्यासाठी आपल्याला हा जो हे जे स्ट्रक्चर दिसतं हे हालतं, सो हे बाहेर ओतण्यासाठी आपल्याला हे असं ओतायचं असतं. तर इथे एक डोन दिसते, ह्याला ना स्थानिक भाषेत डोन म्हणतात. तर हे पाणी आणून ह्या डोनीमध्ये ओतायचं. तर ही कोकणातली पारंपरिक विहिरीतनं पाणी काढण्याची पद्धत आहे. छान आहे ना.